पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला आता स्थगिती देण्यात आली। मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तांसमोर झालेल्या तातडीच्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला। गेल्याच आठवड्यात जैन समुदायाने जमीन विक्री प्रकरणी पुण्यामध्ये आंदोलन केलं होतं। त्यांनी हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली होती। पुण्यातल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट देऊन अहवाल सादर करायचे आदेश सहाय्यक आयुक्तांना धर्मादाय आयुक्तांनी दिले। संबंधित जागी जैन मंदिर आहे का, तसंच ते मंदिर कुणाचं आहे, त्याचं कामकाज कोण बघतं, त्याची एकूण जागा किती आहे याची माहिती घेऊन त्याचा अहवाल 27 ऑक्टोबरपर्यंत सादर करा असे आदेश धर्मादाय आयुक्त यांनी पुणे सहाय्यक आयुक्त यांना दिले। आणि आज तातडीने धर्मादाय आयुक्त महोदयांनी आज सुनावणी घेतली। त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं तिथं चित्र फोटो दाखवले, त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मादाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं। तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांचे स्वतःचे आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब 28 तारखेला ठेवले, म्हणजे येत्या 28 ऑक्टोबरला। तत्पूर्वी त्यांनी जे पुण्याचे जे जॉईंट कमिशनर चॅरिटी कमिशनर आहेत त्यांना आदेश केला आहे की त्या एच&डी जैन बोर्डिंगच्या परिसरामध्ये जाऊन पाहणी करा, तिथे मंदिर आहे की नाही आहे याची तुम्ही शाश्वती करून त्याचा अहवाल शासनाला पाठवा।